नदीतील उपसा केलेल्या पाण्याची थकबाकी भरली नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी 20 मार्च रोजी जलसंपदा विभागानं कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पाणीपंपांना सील ठोकलं होतं। या प्रश्नी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समिती, महापौर आणि आयुक्तांची बैठक झाली। या बैठकीत समितीनं प्रशासनाला धारेवर धरलं। शहराला दररोज सुमारे 120 MLD पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात 200 ते 270 MLD पाणी उचललं जात असल्याचं समोर आलंय। तरी देखील शहरात पाणी टंचाई जाणवत असल्यानं वितरण व्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट होत आहेत। प्रशासन झोपायचं सोंग घेतंय म्हणून पाणी विभाग बदनाम झालाय असा आरोप बाबा इंदुलकर यांनी केला। 120 MLD पाण्याची गरज, जनतेच्या माती लाईटचं बिल मारून 200 MLD पाणी तुम्ही खरेदी करता। 2011 पासून 600 कोटी रुपये तुम्ही गोळा केले। 1 रुपये 9 पैशाचं पाणी तुम्ही 9 रुपयांना आम्हाला तुम्ही विकता आणि तुम्ही आमच्याकडे पैसे नाही म्हणून बोंब मारता। नदीत पाणी असून तुम्ही आम्हाला पाणी देत नाही। आज आम्ही माननीय महापौर आणि माननीय आयुक्त यांना आम्ही भेटलो आणि या पाणीच्या विषयामध्ये आम्ही त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु माननीय महापौर जर सोडल्या तर प्रशासन नेहमीप्रमाणे डोळे झाकून झोपायचं सोंग घेतं। म्हणून कोल्हापूर पाणीपुरवठा विभाग बदनाम झालेला आहे आणि त्यामुळं जनतेच्या मुंडक्यावर कोट्यावधी रुपयाचा नाहक बोजा हे अधिकारी यांच्या चुकीमुळं आणि बेजबाबदार कर्तव्यामुळं आमच्या अंगावर पडत आहे। वेळीच त्यांनी जागा झालं पाहिजे। आमची मागणी आहे की कोल्हापुरातल्या सर्व राजकीय पक्ष आणि सर्व संघटनांना घेऊन या विठ्ठलरामजी चौकामध्ये एकदा पाणी परिषद घ्या आणि जनतेच्या भावना या पाणी विभागाबद्दल एकदा ऐकून घ्याव्यात। कोट्यवधींची पाणीपट्टी वसूल करून देखील जलसंपदा विभागाची थकबाकी का भरली नाही याचं उत्तर प्रशासनानं द्यावं, तसंच मोठ्या थकबाकीदारांची नावं जाहीर करावीत अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली। कोल्हापूर शहरातील नागरिक हे पाणी बिल भरतात आणि पाणी बिलाचा दर आणि सिंचन भवनचा दर यामध्ये फार मोठी तफावत आहे। 600 कोटी रुपये ह्या महानगरपालिकेकडं जनतेकडून पैसे प्राप्त होतात, परंतु 65 कोटी रुपये भरण्यामागे महानगरपालिका कसवते म्हणा किंवा न भरले, मग हे पैसे गेले कुठं हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। 600 कोटीमधले 65 कोटी फक्त थकबाकी आहे, इतर पैसे गेले कुठं असा प्रश्न आम्ही आयुक्तांना विचारलेला आहे। जनतेनं पैसे पाणीपट्टी दिलेले आहे, तर मग जनतेचा पाणी पुरवठा का कापला जातो हा एक प्रश्न आहे। नंबर 2, या कोल्हापूर शहरामध्ये किती थकबाकीदार आहेत यांची यादी जाहीर होणं आवश्यक आहे। मग ती हॉटेलवाले असोत, बिल्डरवाले असोत, शासकीय कार्यालयात असोत, श्रीमंत असोत, ह्यांच्याकडनं वसुली का थांबल्या, कोणाच्या आदेशानं थांबल्या हे स्पष्टीकरण होणं आवश्यक आहे। पाणीपट्टी थकबाकीदारांची नावं महापालिकेच्या वेबसाईटवर टाकण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली। तसंच जलसंपदा विभागानं आकारलेल्या विविध शुल्कांबाबत महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेसकडे तक्रार दाखल केल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं। पण कलेक्टर ऑफिसमध्ये एक मीटिंग झाली, त्यांनी त्यांच्या SCच्या आणि त्यांच्या सिनियर आय थिंक चीफ इंजिनियरच्या या ED MWRAच्या आपल्या लेवलचे एक VC पण झाले होते। त्याच्यामध्ये आम्ही पण मान्य केले होते की ठीक आहे, आता मार्चमध्ये आम्हाला थोडं रेव्हेन्यू जास्त आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक आठवड्यात 1 कोटी भरायसाठी आम्ही प्रयत्न करतात आणि तो 1 कोटीमध्ये ऑलरेडी आम्ही 2 कोटी भरले। अजून आता लास्ट 10 आठवड्यामध्ये आम्हाला जास्त इनफ्लो आता TP मधून घरफाळामधून आले, तर आम्ही अजून त्यांच्या अनुषंगाने भरायला तयार आहे। पण जे 150 कोटी त्यांनी जो सांगितलेले आहे ते आम्हाला मान्य नाहीच आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही MWRAला ऑलरेडी म्हणजे तुम्ही सांगितले की हायकोर्ट, मला वाटते की महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस अथॉरिटी आहे जे योग्य संस्था ह्याच्यासाठी आपल्याला दाद मागण्यासाठी तिथे आम्ही ऑलरेडी माझ्या सहीच्या अर्ज ऑलरेडी त्यांच्या सचिवांना दिलेले आहे आणि मी असं पण ऐकलेले आहे की सोलापूर महानगरपालिकेने पण असं मागच्या वर्षी केले आणि त्यांचे अमाऊंट पण कमी भरून दिलेले आहे। आता पण मी सोलापूर कमिशनरशी पण बोलले, सो असा आमचा पण प्रयत्न चालू आहे। यावेळी महापौर रूपाराणी निकम यांनी तातडीनं तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। बैठकीला बाबा पार्टे, अनिल कदम, प्रमोद दाभाडे, काका पवार, अशोक भंडारी यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते।